सगळ्यांचं सगळ्यात आवडीचं एक जेवण चालतं. सर्व मान्यवरांचे आभार. आज सावित्री बारे हा पुस्तकांचा स्टॉल मांडलेला आहे. सध्याची तरुण पिढी पुस्तक वाचत नाही असं म्हणतात लोक, म्हणून हा पुस्तकाचा स्टॉल मांडलेला आहे. यामध्ये कर्मवीर अण्णा शाहू महाराजांची पुस्तकं त्याचप्रमाणे आम्ही ठेवलेली आहे. तेच पुस्तकं वाचून आपण आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून हे पुस्तक कुठून खरेदी केले? पुस्तक 10 रुपया किती रुपयाला देणार ते? ₹1.5 आणि ह्याला ₹3 का? आता तू विकणार केवढ्याला? माझं नाव अंजली जाधव. मी असे चॉकलेट तयार केलेत घरात. मिल्क पावडर, कोको पावडर, परत खोबरेल तेल आणि पिठी साखर यापासून आपण 1 बाउल पिठी साखर, पाव बाउल मिल्क पावडर आणि पाऊण बाउल कोको पावडर व तेल एवढं घेऊन ते सर्व एकत्र करून त्याचे आपण चॉकलेट तयार केलेले आहे. नमस्कार, मी नम्रता जेवणची M.Com सेकंड इयरमध्ये शिकत आहे. आता आम्ही कलिंगडाचा स्टॉल लावलेला आहे. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे सीझन तयार केलेले आहेत. मी धनश्री पाटील, BCA डिपार्टमेंट, BCA 3rd इयर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. आम्ही बनवले प्रोटीन भेळ, स्प्राउट भेळ. या सारे या प्रोटीन भेळ खावा. त्याच्यामध्ये मॅडमांनी आम्हाला खूप छान गायडन्स केलं. त्याच्यामुळे आम्ही लहान मुलांच्या टोपळ्यापासून मुलींच्या ड्रेसपर्यंत आम्ही सगळं हे करू शकलो. आणि त्याच्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ म्हणून आम्ही याप्रमाणे जर शिवायला पाहिजे बऱ्याच शॉपमध्ये अशा प्रकारचे विचारलं कशासाठी यासाठी विचारलं की समजा एखाद्या दुकानामध्ये काही कापड किंवा आणखी काहीतरी त्याच्यामध्ये वस्तू देतात. अशा दुकानाशी आपण जर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला अशा म्हणजे फॅसिलिटी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, तर असं कुणी प्रयोग करता का? करायला पाहिजे. म्हणजे कशा अर्थानं तुझं एखादं दुकान आहे कपड्याचं आहे, आणखी तुझं दुसरं आहे, तिथं जाऊन भेट करा. मगाशी मॅडम म्हणाल्या ना बोलायला पाहिजे. आपण एकदा ते बोलायला शिकलो आपण तर ते कौतुक म्हणून तुम्हाला 100 पिशव्या करायला सांगते. त्यातनं कपड्याची दुकानं म्हणा प्लास्टिक बंद झाल्यामुळे याला बॅग हवे कारण त्याची चार्जेस घेतात आपल्याकडून. घेतात. छान आहे.
तिथं आपण जाऊ शकतो. या संबंधी मार्गदर्शन प्राध्यापक गिरी सर, प्राध्यापक निरंजन फरांदे सर आणि माननीय प्राध्यापिका जयश्री बाबर मॅडम हे आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने जर्नलिझम हा कोर्स शिकवतात. Comes here. Now you should tell your friends or you can tell to your colleagues that which things you can't do. Just like this we have to play. जे करू शकणार नाही त्या 5 गोष्टी अशा त्यांनी क्वेश्चन पण तयार केले वेगळे आणि मग असंच खेळायचं. शेवटपर्यंत जो जाईल तो जिंकला. असं म्हणजे सगळी उत्तरे यातली देईल तो विनर असं. मी पण MPSCची तयारी करत आहे. MPSC स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आमच्या वर्गामध्ये 129 मुली आहेत आणि फटे सरांनी आम्हाला वेगवेगळी पुस्तकं आणून दिलेली आहेत वाचण्यासाठी. अशी 56 पुस्तकं आहेत आणि कोणतीही अडचण असली तरी ते आम्हाला त्यातून काय सोल्युशन. व्हायचंय तुला? क्लास बीची पोस्ट STI ASO आणि PSI कंबाईनची एक्झाम द्यायची आहे. त्यासाठी काय काय तयारी करते? किती तास अभ्यास करते? आता सध्या तरी कॉलेजची एक्झाम जवळ आलेली आहे त्यामुळे वेळ खूप कमी भेटत आहे आणि आत्ता तरी स्टेट बोर्डची एक्झाम द्यायची. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावरती फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे. प्लस तुझा थोडासा वेळ आणि ह्याच्यावरून मग तुला त्याचं बेनिफिट मिळणार. काय व्हायचं? यात प्लस 3%. मेकअप बेसिक मेकअप ह्याच्यात चाललेलं आहे. इथून पुढे आम्ही चांगली प्रगती करू आणि तुमच्या आपला बिझनेस उभा करायला पाहिजे. बिझनेसनी सुरुवात स्टँडर्ड आता चेंज झाले. डायरेक्ट जाऊ नाही शकत. English communication is important nowadays. English is very international language in all over the world. Through English we can get very many opportunities in future. If we know how to communicate, then there are many opportunities in our field we can get, and grammar is the first step to learn English. बिर्याणीसाठी वाळलेला कांदा, घरगुती केलेली मटकीची सांडगे, मुगाचे सांडगे केलेत, बर्फी केली. हे ऑल डेकोरेशनसाठी डिझाईन केलं आहे. हे मसाले केलेत. हा शेंगा आणलेत. ह्या मसाल्यांपासून भाजीत वगैरे टाकलं की चांगली चव येते म्हणून हे तयार केलं. न्यूट्रिशन मिळतात. प्रत्येक सेपरेट आहे ना? हो, हा गोडा मसाला आणि हा मालवणी मसाला, हा गरम मसाला, 3 वेगळे मसाले. न्यूट्रिशनचा ते 5 ते 60% आहे. मुलं खात नाहीत आजकालची, तर या सांडग्याच्या भाजीतून त्यांना न्यूट्रिशन मिळू शकतं. त्यासाठी केले. जे वयस्कर आहेत त्यांच्या घरामध्ये एकच माणूस आहे आत्ता सध्या, त्यांना सुद्धा आम्ही रेडी टू ईट हा प्रकार जो आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न आत्ता सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मग चिकन बाउल्स असतील किंवा तुमची चॉकलेट्स असतील त्याच्यातूनही न्यूट्रिशन मिळतं. तर ते सगळे आपण बाजरीपासून एक पदार्थ आम्ही करून बघितलेला आहे. सामोसा हा प्रकार आपल्याकडे राजस्थानी प्रकार असून सुद्धा खूप फेमस आहे, पण बाजरीपासून आणि रताळ्यापासून तो सामोसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेली जाते. त्यानंतर आपली रिस्पॉन्सिबिलिटी किती असतात म्हणजे आपण कशी ठेवायची दुसऱ्याबद्दल त्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती. आणि MPSC UPSCमध्ये पण आपण इंटरव्ह्यू देताना जेव्हा आपलं व्यक्तिमत्व विकास एज्युकेशन ते आपण शिक्षण इन्फॉर्मलमध्ये फ्रेंड्ससोबत बोलतो ते. त्या श्यामसुंदर गोयंका यांनी या टॅलीचा शोध लावला. आत्तातील सर्वात लेटेस्ट व्हर्जन टॅलीचे हे टॅली प्राईम आहे. आपण एखादा बिझनेस करत असू तर आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट हा हवाच असतो. तो प्रॉफिट बघण्यासाठी आपल्याला डे टू डे ट्रान्झॅक्शन करावे लागतात. ते आपण टॅली प्राईम या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. त्यासाठी आपल्याला टॅलीचा वापर होतो. अकाउंटिंगच्या डे टू डे ट्रान्झॅक्शन याच्यासाठी आपल्याला टॅलीचा वापर होतो. आणि GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. GSTचा भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी त्या लागू करण्यात आला. त्याचे 3 प्रकार आहेत: CGST, SGST आणि IGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि IGST म्हणजे इंट्रास्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आणि टॅलीच्या संदर्भात आम्ही इथं चार्ट्स डिस्प्ले केलेले आहेत. टॅली हे खूप छान आहे कारण ते केल्यामुळं आम्ही दोघीसुद्धा CAच्यात कामाला आहोत आत्ता.
आणि म्हणजे सगळ्यांना कुठं त्याचा पूर्ण वापर होतो. मी टॅली प्राईममधून शिकले आणि त्याचा आत्ता मला CA राघवेंद्र काबरा सर त्यांच्या खाली वाडेकर म्हणून आम्हाला एक उद्योजक कसा घडावा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला वाटत असतं की कुणाच्या नोकरी करणे म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे, त्यामुळं स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळं म्हणजे छोटासा बिझनेस तरी का होईना असावा आपला प्रॉफिट पुरता. सो त्यातून आम्ही हा फूड समोसा चाट समोसा हा बिजनेस उभा केला. मेरा नाम अंजलि गुप्ता है. मैं आज चाट समोसे का स्टॉल लगाई थी. चाट समोसे का स्टॉल तो लगाई, लेकिन उससे मुझे ना मेरा टोटल 500 का बजट उसमें गया था, लेकिन मेरा 240 रुपीज़ ही मिला. उसमें से मेरा लॉस हो गया अभी. तो हमें ये सीख मिल रही है कि कहाँ पे किस टाइप का बिजनेस करना चाहिए और कितना करना चाहिए, हमें कितना उसका प्रॉफिट लॉस मिल रहा है, सब पहले उसका डिटेल निकालना और उसके बाद से हमको बिजनेस स्टार्टअप करना है मिल रही है. तो आप लोग भी ध्यान रखिएगा कि हमको कहाँ बिजनेस ओपन करना है, किस टाइप का ओपन करना है. धन्यवाद. पिढ्या जसं चालत आले, मग जागेचं डिस्ट्रीब्युशन खूप कमी भाग राहतो शेती करण्यासाठी अलीकडे लोकांना वाटण्या करून ह्याच्यामुळे. मग एक नवीन कन्सेप्ट पैकी तुम्ही टेरेस फार्मिंग नाही आहे, हे टेरेसवरती तुम्ही स्वतःच एक सेटअप करू शकता किंवा इतर अशा मोकळ्या जागेमध्ये तुम्ही हा सेटअप करून ही फार्मिंग करू शकता. आता हायड्रोपॉनिक्स फार्मिंगमध्ये नेमकं माती नाही आहे तर मग दुसरं काय आहे, तर ह्याच्यामध्ये कोकोपीट जे आपल्या नारळाच्या साली असतात ते, परत वेगवेगळ्या जे लाकडाचे भुसा, परत तांदळाचे पीठ, म्हणजे असे इन्ग्रेडियंट जे सेंद्रिय खत असं करतो आपण, त्या पद्धतीचा वापर करून त्या कुंड्यांमध्ये भरायचा. त्या भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जनरली पालेभाज्या ज्या आहेत 6 महिन्याच्या 3 महिन्याच्या त्या आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. आणि त्यामध्ये रिसायकलिंग होतं. पाण्याचा एकदा फ्लो आपण दिल्यानंतर तो परत रिसायकलिंग होऊन परत त्याच्यामध्ये होतो. फॉर एक्झाम्पल पोस्टरमध्ये PVC पाईपांमध्ये तुम्ही हे करू शकता आपल्या घरामध्ये. फक्त सुरुवातीला सेटअप करताना थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, नंतर हे 4-5 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये काही तुम्हाला हे करायचं. अशा पद्धतीने आहे नवीन कन्सेप्ट हायड्रोपोनिक्स फार्म. फ्लोअर, थर्ड फ्लोअर जसं अप्रॉक्सिमेशन तुमची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. जनरली 6 महिन्याचा जर तुमचा खर्च तुमचा डिपेंड आहे की तुम्ही त्याला मेंटेनन्स कितीपर्यंत करता, म्हणजे तुमची क्षमता किती आहे त्याच्यामध्ये घालवण्याची पैसे. मग त्या पद्धतीने जनरली वर्षभराचं पिकाचं तुम्ही करू शकता. पण नॉर्मली तुमचा होम मेड म्हणजे तुम्ही पालेभाज्या जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये करू शकता. टोमॅटो, मिरची, कोबी करू शकतो. चारा आम्ही आरती किशोर लायब्ररी वियोग नर्सिंगची फर्स्ट इयरची विद्यार्थी. आम्ही सर्वांनी आज महाराष्ट्राचे तुम्ही सर्वांनी ही गावरान चव चाखून बघा. ही सर्वांची नम्र येते. धन्यवाद. मी सावित्रीबाई फुले महिला विद्यापीठ इथे ट्रेड डे चालू तरी आम्ही त्या भेट देण्यासाठी आलेलो आहोत. पण इथे मुलींनी खूप छान स्टॉल केलेले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद आम्ही दिलेला आहे पालकांनी आणि मुलींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप छान केले आहे त्यांनी आणि आम्हाला पण खूप आनंद वाटला इथे येऊन. आणि प्रत्येक स्टॉलची आम्ही चव घेतली. खूपच भारी आहे आणि सर्वात जास्त आम्हाला चुलीवरची भाकरी आणि रस्सा हे खूप आवडलं असल्यामुळं तसं पातळ करू शकतो. हो, आम्ही इथे कच्च्या कैरीचे तोतापुरी कच्च्या कैरीचे पाने तयार केलेले आहे. यामध्ये सुरुवातीला हा आंबा आहे, हा तोतापुरी आंबा आहे. हा धुवायचा स्वच्छ आणि ह्याचा खीस करायचा. खीस केल्यानंतर हा मिक्सरला थोडासा बारीक करायचा आणि थंड पाण्याचे साखर टाकून मिक्स करायचं पाण्यामध्ये साखर आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं खिसलेला आंबा आहे ना आणि थोडासा आपण बारीक करतो तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि असा मिक्स करायचा आणि थोडं 10-15 मिनटं ठेवलं आपण की ते त्याच्यामधला तो आंबटपणा असा उतरतो पाण्यामध्ये. ते पाणी आहे ना साखरेचे त्याच्यामध्ये तो आंब्याचा थंड आंबटपणा उतरतो. त्याच्यानंतर आपण वेलची पावडर टाकायची आहे थोडीशी. वेलची पावडर टाकल्यानंतर थोडेसे चवीपुरते मीठ आणि नंतर चवीपुरते मीठ टाकल्यानंतर ते गाळून घ्यायचं एका दुसऱ्या भांड्यामध्ये.
गाळून घेतल्यानंतर परत टेस्ट करून बघायची काही कमी पडले का त्याच्यामध्ये. नंतर मीठ, वेलची पावडर आणि जर हवं असेल तर सुंठ पण ॲड करू शकतो आपण. तर आम्ही येथे स्पेशल हे नव्हतं पुदिना, तर पुदिना आम्ही याच्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे पुदिना अगोदरच टाकलाय, वरती सर्व करताना आपण टाकतो, पण अगोदर कशासाठी टाकलाय कारण याचा जो पुदिनाचा फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरतो. थंड वगैरे पेय आपण असं उन्हात सज्जमुळे केलेलं चांगलंच असतं, पण असं आंबट वगैरे खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जर पित्त जास्त असेल तर पित्त कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि त्यात पण पडत नाही कारण काय काय मुलांना सर्दी वगैरे होते ना, तर ह्याच्यामध्ये आपण सुंठ टाकली आहे आणि वरून पुदिना पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे ह्याचं काय जास्त साईड इफेक्ट होणार नाही. आम्ही आणाय निघालो लगेच येतो, लवकर जाऊ. नमस्कार, आम्ही BCA 3rd इयरच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि आज आम्ही स्टॉल केला आहे आणि तिथं कलिंगड आणि लॉलीपॉप ह्या 2 वस्तू आम्ही विकणार आहोत. थंड थंड कुल कलिंगड खावा, एनर्जी मिळवा. एक लॉलीपॉप 8 रुपये, 2 लॉलीपॉप 15 रुपये. नमस्कार, आमच्या स्टॉलमध्ये क्राफ्ट क्वीन स्टॉलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही इथं सर्व प्रकारच्या वस्तू केलेल्या आहेत. कागदापासून काही केलेल्या आहेत आणि काही दोऱ्यापासून केलेल्या आहेत. तर पहिली सुरुवात आपण गुलाबाच्या फुलापासून करूया. हे गुलाबाचं फूल आम्ही रिबिनपासून केलेलं आहे व खाली दांडी त्याची कागदाची केलेली आहे. आणि हा वरचा पेपर जो प्लास्टिकचा आहे त्याची किंमत 20 रुपये आहे. त्यानंतर हे 10 रुपयाला आम्ही ठेवलेलं आहे. हे पण कागदापासूनच पूर्ण केलेलं आहे. हे आपण आपल्या कुंडीमध्ये ठेवू शकतो डेकोरेशनसाठी. त्यानंतर हा पाळणा हा पूर्णपणे वाया गेलेल्या पेपरपासून केलेला आहे, कृष्णाचा पाळणा. त्यानंतर ही फुलं ही पण पूर्ण कागदापासून केलेली आहे, क्रिसमस ट्री. त्यानंतर हे आपलं सुतळीचं जे फुलासाठी आपण ठेवण्यासाठी करू शकतो. त्यानंतर ही फुलं त्याचं आपण छानपैकी तोरण एक तयार करू शकतो लटकवण्यासाठी. त्यानंतर हे बुके आपल्याला शाळा कॉलेजमध्ये आपल्या पाहुण्यांसाठी द्यायला जे बुके लागतात ते बाहेरून आणण्यापेक्षा असे बुके केलेले कधीही चांगले, हे खराब होत नाहीत आणि काही नाही. त्यानंतर हा धबधबा हा हॉलमध्ये डेकोरेशनसाठी ठेवण्यासाठी खूप छान पद्धतीने आपण सजवून ठेवू शकतो. आणि हा एक बुके आहे प्लॅस्टिकच्या रिबिन्सचा आणि हे 2 पाळणे छोटे छोटे. त्यानंतर इकडे मागं आपण लोकरी दोऱ्यापासून हे केलेलं आहे डेकोरेशनसाठी, वॉल डेकोरेशनसाठी. हे आपण घरात लावू शकतो. त्यानंतर हे आपण आपल्या गणपती डेकोरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे किंवा फ्रेम आपल्यापासून केलेले आहे. हे आपण घरात वॉल डेकोरेशनसाठीही वापरू शकतो. त्यानंतर हे आपण बाहेरून जे आर्टिफिशियल आणतो त्यापेक्षा कागदाच्या वस्तूंचं केलेलं कधीही चांगल्या प्रमाणात आपण वापरू शकतो व ते नष्टही करू शकतो मात्र झाल्यानंतर. त्यानंतर इकडे आपण हे लोकरी दोऱ्यांचं तोरण केलेलं आहे. महिला महाविद्यालयातून आहे. माझं नाव ऐश्वर्या कापडे आहे. मी ढोकळा तयार केलेला आहे. तर त्यासाठी डाळीचं पीठ आणि तांदूळ हे बारीक करून आम्ही सकाळी ढोकळा केलेला आहे. कढईमध्ये पाणी हे करून त्याला वाफलून घेतलं आणि मग नंतर त्याच्यावर फोडणी दिली आणि मग कोथिंबीर ही सजावटसाठी त्याच्यावर टाकली. अशा प्रकारे. नमस्कार, मी अपूर्वा पवार, स्कूलची स्टुडंट. मी आज बनवलेलं आहे. पहिल्यांदा आंबे मिक्सरमध्ये शिजवून घेतले, त्यात गूळ टाकून मिक्सरमध्ये वाटले आणि मग त्यात पाणी टाकून मिक्स केलं आंब्याचा गूळ. एक प्याज और एक हम नींबू लेंगे. तो आइए हम बिरयानी सर्व करते हैं. आप चला तो ये हो गई हमारी बिरयानी सर्व करके. हम बताएंगे आज कि हमने बिरयानी कैसे रेडी करी. पहले चख के देखेंगे कि इनको हमारी बिरयानी कैसी लगी. तो मिस करिश्मा, आपको हमारी बिरयानी कैसी लगी? बस लवली. और कैसी लगी आपको?
टेस्ट बहुत अच्छा आ रहा है, जैसे खट्टा मीठा तेज ऐसे बहुत अच्छा मस्त टेस्ट आ रहा है। ओके, तो मैं आपको बताती हूँ कि हमने ये बिरयानी कैसे रेडी करी। पहले हमने चिकन को माइग्रेट किया, दही थोड़ी सी हल्दी डाल कर इसे माइग्रेट किया, फिर 1 घंटे के लिए हमने इसे रखा। फिर 1 घंटे के बाद हमने थोड़े से प्याज काटे, प्याज को तेल में हल्का सा लाल किया। फिर लाल करने के बाद उसमें बहुत सारे मसाले हैं जो आपको पता है वो डालकर फिर थोड़े से बिरयानी के चावल डाल के हमने इसे पकाया। आई होप आपको हमारी बिरयानी की रेसिपी अच्छी लगी हो। थँक यू। आज आम्ही थर्ड इयर आज आम्ही ठेचा आणि भाकरी केली महाराष्ट्रीयन पद्धतीचा। ठेचा आणि भाकरी ही फेवरेट डिश आहे आणि माणसाने कसे भाकरीसारखे सर्व समाविष्ट आणि ठेच्यासारखे ठसकेदार असायला पाहिजे, त्यामुळे आज आम्ही ठेचा भाकरी केलेली आहे। आमचा महाराष्ट्राचा ठसका आणि भाकरी विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञानाबरोबर व्यवहारिक उद्योजकीय विपणन विक्री इत्यादी ज्ञानाची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोरोना नंतर प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्याला उत्स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे। या ट्रेड फेअर कार्यक्रमासाठी जे स्टॉल नोंदणी करण्यात आलेली होती की आतापर्यंत साधारणपणे 29 स्टॉलची नोंदणी करण्यात आलेली आहे। 2019 ला ट्रेड फेअर झालेलं होतं, त्यानंतर पहिल्यांदाच आपण ट्रेड फेअरचं आयोजन केलेलं आहे। आपण शिकलेलो आहोत नोकरीची संधी आपल्याला हस्तगत करण्यासाठी आपल्याकडे तशा पद्धतीची कौशल्य आत्मसात करण्याचा हा हा महाविद्यालयाचा मानस असलेला आपल्याला दिसून येतो। कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून सौ हेमलता सागर भोसले मॅडम आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत। मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि थोडक्यामध्ये त्यांचा अल्प परिचय करून देतो। त्यांचं शिक्षण DEE डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेलं असताना देखील त्यांनी BA आणि DED लग्नानंतर त्यांनी ही पदवी मिळवली। नोकरीच्या संबंधीचा जर भाग आपण विचारात घेतला तर सुरुवातीला नवीन मराठी शाळेमध्ये 1 वर्षाची नोकरी त्यांनी केलेली आहे आणि मायनर रिसर्चच्या बाबतीमध्ये मॅडमचे 2 मायनर रिसर्च पब्लिश झालेले आहेत। अशा पद्धतीनं मॅडमचं जर बायोडेटा सांगायचं म्हणलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही। तिचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो की आमच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयामध्ये गेले अनेक वर्ष शॉर्ट टर्म कोर्सेस चालवले जात आहेत। खरं तर कर्मवीर अण्णांनी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली। गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच ज्ञान संपादनाबरोबरच अर्थार्जन करून आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण कराव्यात हा यामागचा उदात्त हेतू होता। खरं तर आपला हा जो विद्यार्थी आहे, रयतेचा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी सर्वच बाजूंनी तावून सुलाखून आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये यशस्वी व्हावा ही यामागची भूमिका होती। आणि आज रे शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत कर्मवीरांच्या विचारांचा वसा चालवण्यासाठी ही प्रबोधिनी सतत प्रयत्नशील आहे। प्रबोधिनी मार्फत RTS स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासारखे अनेक उपक्रम विद्या प्रबोधिनी मार्फत राबवले जातात। ज्ञानाबरोबर कौशल्य विकसित होण्यासाठी संस्थेच्या अनेक शाखांमधून शॉर्ट टर्म कोर्सेस हे सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ज्या ज्या महाविद्यालयामध्ये हे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू आहेत त्या महाविद्यालयामध्ये आमचं महाविद्यालय हे शॉर्ट टर्म कोर्सेस अत्यंत चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना काळाबरोबर चालता आलं पाहिजे। नवीन जी आव्हाने आहेत ती आमच्या या विद्यार्थिनींना स्वीकारता आली पाहिजे आणि म्हणूनच महाविद्यालयामध्ये
वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते आम्ही सुरू केलेले आहेत. या शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनी छोटा मोठा एखादा उद्योग सुरू करतील आणि आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच आमचं महाविद्यालय यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं दिसतं. या वर्षामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत एकूण 26 शॉर्ट टर्म कोर्सेस आम्ही महाविद्यालयामध्ये सुरू केलेले आहेत. यामध्ये जर्नलिझम आहे, व्यक्तिमत्व विकास आहे, आंत्रप्रनरशिप आहे, टॅली आहे, नेटसेट आहे, MPSC, ॲग्री बिझनेस, होम सायन्स, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन असे टोटल 26 कोर्स आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. या कोर्सचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थिनी प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये असे मिळून 2 कौशल्य या कोर्सच्या माध्यमातून आत्मसात करणार आहे. इतकंच नव्हे तर याच्या पेक्षा सुद्धा अजून जर कोणी ऍडिशनल कौशल्य प्राप्त करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही ऍडिशनल कोर्सेस आम्ही महाविद्यालयामध्ये सुरू केलेले आहेत. यामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण आहे, ब्युटी अँड वेलनेस आहे, फॅशन डिझायनिंग आहे. तर असे प्रशिक्षण देखील आम्ही या इथं सुरू केलेलं आहे. खरं तर हे जे कोर्सेस आहेत या जवळजवळ म्हणजे बरेचसे कोर्सेस आहेत त्यांचं MOU आम्ही इतर संस्थेबरोबर केलेला आहे. सामंजस्य करार हा अन्य संस्थेबरोबर केलेला आहे आणि त्यामुळं अन्य संस्थेकडून देखील आम्हाला सहकार्य मिळत असतं. अत्यंत उत्कृष्टपणे आमचे हे कोर्सेस महाविद्यालयामध्ये सुरू आहेत. तज्ञ मार्गदर्शक आहेत. आमचे माननीय प्राचार्य नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतातच, पण नेहमीच त्यांचं आम्हाला सांगणं असतं की त्या विषयातील तज्ञ एखाद व्यक्ती आहे, प्रशिक्षक आहे, तो आपल्या विद्यार्थिनीसाठी या ठिकाणी उपलब्ध करावा. आणि त्यासाठी आम्ही मानधन पण देऊन अगदी काय वेळेस असं वाटत असतं की मानधन जास्त आहे तरी सुद्धा साहेबांचा दृष्टिकोन सर विद्यार्थी केंद्रित आहेतच आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावं म्हणून साहेबांचा हा खटाटोप खरोखर खात्री वाटते. या कोर्सेस बरोबर आज महाविद्यालयामध्ये ट्रेड फेअरचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्योजकता कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीनं हे आयोजन केलेलं आहे. मगाशी मी आपल्याला म्हटलं की सरकारी नोकरी मिळण्याचा काळ आता संपलेला आहे. खरं तर कठीण आहे. आपण नोकरीच्या अपेक्षेत राहण्यापेक्षा एखादा छोटा उद्योग सुरू केला, स्वतःला तर रोजगार मिळणार आहेच, परंतु त्याबरोबर 4-2 लोकांना सुद्धा आपण या छोट्या कोर्समधून ह्या उद्योगधंद्यामधून काय करू शकतो, रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. या ट्रेड फेअरच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाबरोबर व्यवसायाचा अनुभव आमच्या विद्यार्थिनींना मिळावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. खरं पाहिलं तर एखाद्या देशाचा विकास हा उद्योगधंद्यावर होत असतो. विकास देशाचा करायचा असेल तर उद्योगधंद्याची वाढ करणं गरजेचं आहे आणि यासाठी उद्योजक विकास कार्यक्रम राबवले पाहिजेत. या अंतर्गत नव्या कल्पना, नवीन तंत्र, नवीन क्षेत्र, नवीन पद्धती स्वीकारून उद्योजक तयार केले पाहिजेत. कारण उद्योजक हा जन्मता नसतो तर त्याला तयार करायचं असतं. आज या ट्रेड फेअरचं आयोजन केलेलं आहे. याचा मागचा उद्देश असा आहे, आज 29 स्टॉल या ठिकाणी उभारलेले आहेत. याचा उद्देश असा आहे की विद्यार्थिनींना व्यवसायाची निवड कशी केली पाहिजे, त्यासाठी किती भांडवल गुंतवलं पाहिजे, ग्राहकांची आवड निवड कशी जोपासली पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा विद्यार्थिनींना अनुभव यावा म्हणूनच आपण हा सगळा प्रयास केलेला आहे. सर्व तुम्हा मुलींसाठी विद्यार्थिनींसाठी अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी यासाठी म्हणते कारण यातूनच खूप मोठ्या तुमच्यातून उद्योजिका घडणार आहेत आणि तुमचं भविष्यकाळ नक्कीच याच्यातून उज्ज्वल होणार आहे. आता मी आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मग कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर शिक्षण घेतलं तर एक खणखणीत माणूस बनून तुम्ही बाहेर पडता. मी आपल्या शिवाजी कॉलेजला BA एक्सटर्नल केलं, लग्नानंतर लग्नापूर्वी मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, लग्नानंतर जिजामाता कॉलेजमध्ये DED केलेलं आहे, त्याच्यानंतर टीचिंगचं थोडंसं
बऱ्याच शाळेमध्ये टीचिंग सुद्धा केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर म्हणजे सागर भोसले सर या नावाने सगळे त्यांना ओळखतात, त्यांना बिझनेसमध्ये थोडीशी मदत करायची ठरवले. बीएड जरी मी इथे सांगण्याचा माझा हेतू एवढाच की बीएड इथं पूर्ण केलेलं असेल, जरी शिक्षिका म्हणून नंतर जॉब केला नसेल तरी क्षणोक्षणी बिझनेसमध्ये सुद्धा जे शिक्षण मला डीएड मध्ये दिलेलं आहे, अगदी कस्टमरशी तुम्ही कम्युनिकेट कसं करता, सेल्स कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, प्रत्येक ठिकाणी त्या शिक्षणाचा मला अजूनही उपयोग होतो. त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी जे शिक्षण मिळतं ते लाईफ टाईम तुम्हाला नेहमी मदत करणार असतं. आता आमचे सर नेहमी म्हणतात सुरुवातीला कोणत्याही क्षेत्रात कुणीच परफेक्ट असत नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर क्षेत्र निवडायचं असेल तर प्रथम तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्यानंतर तुमची त्यासोबत कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि त्याला जर प्रामाणिकपणाची जर जोड दिली तर 100% यश हे तुमच्याच हातात असतं. अगदी कोणताही बिझनेस सुरू ठेवला करायचा असेल, आता तुम्ही 100% यातल्या भावी उद्योजिका खूप जणी होणार आहेत. तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कष्ट आणि संयम. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो खूप जण नवीन व्यवसाय सुरू करतात, अगदी 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष झाल्यानंतर बऱ्याच लोक असं आपण पाहतो की जास्त काही त्याच्यामध्ये यश मिळते म्हणून बिझनेस बंद केलेले आहेत. तिथेच थोडंसं आपण कमी पडतो. तुम्ही कोणताही, आमचे सर नेहमी सांगतात, कोणताही जर तुम्ही बिझनेस सुरू केला अगदी 999 दिवसांचं एक कॅलेंडर तयार करा आणि जोपर्यंत 999 दिवस तुमचे पूर्ण होत नाही तोपर्यंत कंटिन्युअस तुमचं जे काम आहे, मेहनत आहे, अगदी त्याचा अभ्यास करून सचोटीनं करा आणि लास्ट जो 999 जो डे असतो, तुमचा दिवस असतो, त्या ठिकाणी यश तुमची वाट बघत असतं. त्याच्यामुळे अगदी कुठे खूप लोक आपण बिझनेस करताना पाय ओढण्याचा प्रयत्न करतात, खूप ठिकाणी नाराजी येते, खूप ठिकाणी अपमान होतो. काहीही हो, आपलं टार्गेट, आपलं एम जे आहे तेच पुढे डोळ्यापुढे धरायचं आणि आपल्या कार्यापासून अजिबात हटायचं नाही. मग त्या ठिकाणी आपला तुमचा मान सन्मान असेल, इगो असेल, अहंकार असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवल्या ना 100% तुमच्यातील प्रत्येक जण तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये यशस्वी होणारच. आता कॉलेजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या एक्झाम्स जवळ आलेल्या आहेत किंवा फायनलला जरी तुम्ही एखादं टार्गेट ठेवलं की मी अबाव 80% मिळवेन, अबाव 95% मिळवेन आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही दररोज जर त्याचा स्टडी केला तर 100% तुम्ही जे टार्गेट ठरलेलं आहे ते तुम्ही गाठणारच आहात. मला आता माझ्या समोर ह्या सगळ्या यशस्वी सगळ्या पाहत असलेल्या या सगळ्या उद्योजिका, भोसले मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे एक यशस्वी उद्योजिका व्हायला काय लागतं हे त्यांनी तुम्हाला सांगितलं. मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्या स्वतः अनुभवी आहेत, त्या उद्योजिका आहेत. मॅडमनी एक गोष्ट सांगितली त्याच्यावरती माझं जास्त आणखीन कॉन्सन्ट्रेशन राहील की मॅडम स्वतः शिक्षिका आहे, म्हणजे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे टीचरचं आणि हे ट्रेनिंग कुठेही वाया गेलं नाही तर त्यांना ते वारंवार उपयोगी पडतंय असं त्यांनी जो उल्लेख केला आणि मला अभिमान वाटला की जी कौशल्य शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे तिथं बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये अगदी प्रत्येक क्षणाला उपयोगी पडतात. मग ते कसोटीचे क्षण असू दे किंवा आनंदाचे क्षण असू दे, या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं काय असतो तर आपला दृष्टिकोन असतो. म्हणजे मॅडमने जसं सांगितलं की चिकाटी, कष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धैर्य. उद्योजकतेला धैर्य, चिकाटी, कष्ट आणि आपला दृष्टिकोन या 4 गोष्टींची गरज असते असं मला वाटतं. मग त्या क्षणाला पैसे आपल्याकडे असू देत नाहीतर नसू देत, शून्यातनं जग निर्माण केलेली माणसांची खूप सारी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक या शब्दातच सगळं दडलेलं आहे असं मला वाटतं की उद्याच्या भविष्यासाठी त्याचं द्योतक असलेलं आणि जगाला किंवा आपल्याला जगण्यासाठी उपयोगी पडणारं आणि जगामध्ये वावरण्यासाठी उपयोगी पडणारं असं कसब ज्याच्यामध्ये असतं त्याला उद्योजक असं म्हणावं असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. आणि हे सगळं या कौशल्यामधून आपल्यामध्ये येत असतं. आपण कसं असतो ना, आपण जसं कस्तुरी मृगाला माहित नसतं की आपल्याच बेंबीत कस्तुरी आहे आणि ते जगभर शोधत असतं, तशी परिस्थिती काहीशी आपली झालेली दिसते. बरीच कौशल्य आपल्यामध्ये असतीलही. महाविद्यालयानं तुमच्यासाठी इतकी चांगली सोय केली, मला खूप छान वाटलं की तुम्ही देऊ शकताय सर 26 कोर्स आणि इतके कोर्स म्हणजे एवढ्या मुलींना तुम्ही कोर्सेस देताय. आमच्याकडे खूप मर्यादा आहेत त्याच्यासाठी. मला ज्या ज्या सोयी सुविधा महाविद्यालयानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ज्याच्यासाठी ही सगळी मंडळी धडपडत आहेत
तर त्यासाठी तुम्ही मात्र तुमचं स्वतःचं त्याच्यासाठी योगदान खूप महत्वाचं आहे. तुमचं उत्साह, तुमचं पार्टिसिपेशन हे खूप महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीनं मी आल्यापासून बघते की तुमचा सगळा लगबग दिसते, उत्साह दिसतोय. मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाच्या गोष्टीमध्ये काय की खचून कुठल्याही गोष्टीत न जाता, मॅडमनी सांगितलं ते एक वाक्य आणखीन महत्वाचं आहे की नोकऱ्या आपल्यासाठी हात जोडून बसलेल्या नाहीत. नोकऱ्यांची परिस्थिती आता अशी सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. आपले उद्योग आपणच निर्माण केले पाहिजेत की जे आपल्या आवडीच्या क्षेत्रातले असतील आणि आपलं कसब त्यासाठी वापरता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून कौशल्यांना जास्त महत्व आता आलेलं आहे. आणि त्यामुळं पूर्वी कसं असायचं की विरंगुळा म्हणून आपण आपल्या काही छंद जोपासायचो आणि त्या छंदांचा आपण आपल्या स्वतःसाठी वापर करायचो. पण आता त्या छंदांचं वेगळ्या पद्धतीनं आपण असं दिसतो की काही ठिकाणी त्याचा फायदा घेऊन आपल्याला आपलं जीवनमान उंचवण्यासाठी त्याची मदत होती किंवा आपल्याला त्याचा व्यवसाय म्हणून उपयोग करता येतोय. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल. बोलण्यात गोडवा पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी शिक्षकांना सुद्धा सांगतो सर की डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर अशा पद्धतीनं मुलांच्या समोर जायला पाहिजे. ती मुलंच आहेत, त्यांच्यामध्ये समजा जे काही असतील तर त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं तर ते माफ असेल, पण तुम्हाला नाही, कारण तुम्ही शिक्षक आहात. तीच गोष्ट प्रत्येक उद्योजकाला सुद्धा लागू आहे की कस्टमर आहे, त्याचे काही हक्क आहेत किंवा काही बाबी आहेत. आपण आपलं डोकं शांत ठेवून आपण किती प्रामाणिकपणे करत असतो, हा व्यवसाय किती चांगला आहे आणि हा तुमच्यासाठी एखादा प्रॉडक्ट किती उपयोगी आहे हे गोड बोलून सांगता आलं पाहिजे. आणि त्यासाठीचं कम्युनिकेशन स्किल आपल्याला पाहिजे. मग सॉफ्ट स्किल्स पाहिजे. काही बऱ्याचदा आपण काय होतो की ह्या सॉफ्ट स्किल्स मध्ये कमी पडतो आणि मग किती चांगला प्रॉडक्ट, म्हणजे अशी म्हण आहे बघा जुन्या लोकांची की बोलणाराचे काय विकतील पण न बोलणाऱ्याचे गहू पण विकणार नाही, असे म्हण आहे बघा. खडे पण घेतील लोक. पण ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण प्रामाणिकपणे, सचोटीने आणि मेहनतीने जर काम करत असू आणि जर आपल्या बोलण्यामध्ये मृदुता असेल आणि योग्य ठिकाणी मात्र अन्यायाविरुद्ध आपल्याला हे करता आलं पाहिजे, दाद सुद्धा मागता आली पाहिजे. सगळीकडे असं नाहीये. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर उद्योजक व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि एक दोन काय सर, मला असं वाटतं बऱ्याच उद्योजिका असतील. त्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 26 स्टॉल आहेत ना, 26 दुने 52 उद्योजिका तरी तयार व्हायला पाहिजे त्यातनं किमान, असं मला वाटतं. बाकीच्या तर होतीलच होतील. एकमेकांना इन्स्पायर करूया, एकमेकांना आधार देऊया, एकमेकांना स्ट्रॉंग करूया. आणि मग यालाच तर वुमन एम्पॉवरमेंट म्हणतात. दुसरं तिसरं काय नाहीये. आपण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे आणि ज्याच्यामध्ये जे जे कौशल्य आहे चांगलं त्याला आणखीन पॉलिश करून आपण आपल्यामधलं कसब दाखवायला तयार असलं पाहिजे, उद्योग करायला तयार असलं पाहिजे. आणि त्यासाठीची जी मेहनत आहे, बेसिक स्टडी आहे, तर तुमच्याकडे कोर्स पण आहे मला वाटतं उद्योजकतेच्या संदर्भातला. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही जाणीव ठेवाल आणि यापुढे तयारीनच जाणार आलाच असाल तुम्ही. मला तेवढं वेळ देता येणार नाही कदाचित तुमच्या विकसित व्हावी. पारंपरिक शिक्षण घेत असतानाच, ती पदव्युत्तर शिक्षण घेत असताना इतर काही कौशल्य जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण झाली, तर भविष्यामध्ये हा विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा राहील. आणि माझी अशी धारणा आहे की जोपर्यंत आपण आपल्या पायावरती उभं राहू शकत नाही, जोपर्यंत स्वतःचे एक अर्निंग सोर्स निर्माण करत नाही, तोपर्यंत जो सन्मान एक समाजामध्ये राहताना आपल्याला मिळायला अपेक्षित आहे तो मिळत नाही. आणि मग तो जर मिळायचा असेल, या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीला एक स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ती जर निर्माण करायची असेल तर मग अशा स्वरूपाची कौशल्य विद्यार्थिनींना देणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज ओळखून केवळ या महाविद्यालयानंच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेनंच अशा स्वरूपाचे धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की संस्थेमध्ये जी 42-43 महाविद्यालय आहे, या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा आमचा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी केवळ पारंपरिक शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन इथून बाहेर पडता कामा नये, तर तो इथून बाहेर पडताना त्याला तो सक्षमपणानं आपल्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, त्याला एक स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. आणि समाजाच्या विकासामध्ये या विद्यार्थ्यानं अतिशय मौलिक अशा स्वरूपाची भर घातली पाहिजे. ही भूमिका सातत्यानं डोळ्यासमोर ठेवून आज संस्थेच्या माध्यमातून कौशल्याधिष्ठित अशा स्वरूपाचे कोर्सेस राबवले जातात. मला सांगायला अतिशय अभिमान आहे मॅडम की आपल्या
संस्थेमध्ये जवळजवळ 35,000 विद्यार्थी हे या कौशल्य आधारित शिक्षणाचा आज लाभ घेत आहेत. हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा स्वरूपाचा प्रयोग केला जातो, अशा स्वरूपाचा प्रयत्न केला जातो. आज आपण इथं ट्रेड फेअर डे म्हणून साजरा करतोय. इथं काही विद्यार्थिनींनी अतिशय उत्स्फूर्तपणे, मगाशी पवार सर असं म्हणाले की 29 स्टॉल्स आज आपल्याकडे गेलेले आहेत. म्हणजे याच्या पाठीमागची भूमिका नेमकी काय आहे? याच्या पाठीमागची भूमिका अशा स्वरूपाची आहे की उद्योजक होण्यासाठीचं पहिलं पाऊल जे आहे ते आपण या निमित्तानं पुढे टाकावं. हे एखादा उद्योजक मला सुरू करायचा आहे, एखादा व्यवसाय मला सुरू करायचा आहे, तर त्यासाठी काय काय आवश्यकता आहे. हे खरं तर एखादा स्टॉल असाही असायला हरकत नाही की मला जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्या संदर्भात कोणकोणते टप्पे असू शकतात त्याची माहिती देणारा एखादा स्टॉल सुद्धा जर आपण इथं उभं केला तर तो सुद्धा अतिशय मार्गदर्शक अशा स्वरूपाचा ठरू शकतो. आणि मगाशी जसं या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं की मला जर उद्योजक व्हायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे माझं उद्दिष्ट, माझं ध्येय निश्चित असायला पाहिजे. केवळ ध्येय असून चालणार नाही तर त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी कष्ट घेण्याची जी मानसिकता असते ही मानसिकता माझ्याकडे असायला पाहिजे. मगाशी भोसले मॅडम एक अतिशय सुंदर शब्द वापरला की मला कोण नावं ठेवतं, मला कोण काय दूषणं देतं, माझं कोण तरी पाय ओढण्याचा प्रयत्न करतं. या सगळ्या गोष्टी याच्याकडे दुर्लक्ष करून मला ज्या दिशेनं ज्या टप्प्यावरती जायचं आहे तो टप्पा काय आहे, ते उद्दिष्ट काय आहे, त्या उद्दिष्टाच्या दिशेनं आपण पुढं पावलं टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते करायचं असेल तर माझ्याकडे सॉफ्ट स्किल असायला पाहिजे. म्हणजे माझी भाषा ही अतिशय सहज सुंदर असायला पाहिजे. पुढच्या व्यक्तीवरती माझ्या भाषेचा प्रभाव पडला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे त्या क्षेत्रामध्ये जे उत्पादन माझं आहे हे उत्पादन मला समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगता आलं पाहिजे. मगाशी नलवड मॅडम असं म्हणाल्या की बोलणाऱ्याचे आमच्या गावाकडे एरंड्या विकतात असं म्हणतात. बोलणाऱ्याच्या एरंड्या विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही. एरंड्याचं महत्व जर सांगितलं ना, तेल होतं, तूप होतं, आणखी काय तर होतं, हे याला उपयोग पडतो, त्याला उपयोग पडतो, सगळी मुरकंड त्याच्यावर पडते. आणि चांगल्या प्रतीचा गहू घेऊन एखादा माणूस शेजारी बसला आणि एक शब्द सुद्धा नाही बोलला ना तर त्याच्यातला एक गहू सुद्धा विकला जाणार नाही. आपल्याकडे ते स्किल असायला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीला आपण किती चांगल्या पद्धतीनं आपलं उत्पादन पटवून देऊ शकतो याच्यावरती ही उद्योजकाची प्रक्रिया पुढे राबवली जाते. मला असं वाटतं की इथं सुद्धा स्टॉल आपण उभा केलेला आहे, तिथं सुद्धा अनेक वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत, कुणीतरी आणखी काहीतरी आणलेलं आहे. म्हणजे 10 रुपये मी जर इन्व्हेस्ट केली तर त्या 10 रुपयामधून 20 रुपये कसे निर्माण करायचे हे कौशल्य तुम्हाला ज्या क्षणाला निर्माण होईल त्या क्षणाला तुमच्यामध्ये अशा स्वरूपाची ऊर्जा निर्माण होऊ शकेल की अरे आपल्याला सुद्धा ही गोष्ट जमू शकते. आणि मग इथं जर मला हे जमत असेल तर आपण दुसरी एक गोष्ट करायला काय हरकत आहे. तुम्ही कधी पाहिले का नाही मला माहित नाही, पण साताऱ्यामध्ये रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान एक त्या मोती चौकामध्ये एक अतिशय 60-70 वर्षाची एक महिला आणि तिच्या बरोबर एक मुलगा असतो. ते काय करतात तर ते मसाला दूध तयार करतात. एक गाडा आहे, त्या गाड्यावरती मोठी कढई ठेवलेली असते, त्याच्यामध्ये मसाला दूध हे करतात. आणि कोण येतं तिथं तर मी थोडंसं एकदा काहीतरी निमित्तानं 9, 9:30 वाजता घराकडे येत होतो आणि मला ते सांगितलं जे त्या पेठेमध्ये दुकानदार असतात ना, ते दुकानदार रात्री 8, 9 वाजता 9:30 वाजता आपलं दुकान बंद करतात आणि जाताना एक त्या दुधाचा आस्वाद घ्यायचा म्हणून तिथं उभं राहतात. आणि किमान 50-60 माणसाची गर्दी असते, वेटिंग असते त्याच्यामध्ये. हळूहळू त्यांनी मला वाटतं ते आणखी फळांचं ते काहीतरी करतात, ते तयार करा, फ्रूट सॅलड करतात बरोबर त्या मुलीला. तर त्याची पार्सल द्यायची व्यवस्था सुरू केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथं त्या 1-2 तासामध्ये त्या 60-70 वर्षाची जी आजी आहे त्या किमान 10-20 हजाराचं प्रॉफिट तिथे घेऊन जातात. त्यांचं बोलणं पहा, कधी तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही जाऊन पहा, तिथं तुमच्या लक्षात येईल. त्या इतक्या मधुर बोलतात ना, ते दूध सुद्धा इतकं मधुर असतं त्याच्यापेक्षा त्यांची भाषा मधुर असते. त्यांचं बोलणं ते हे असेल किंवा त्यांचं सहज
त्या ग्राहकाला आपलंसं करण्याची जे कौशल्य, हे सगळे कौशल्य खूप मोठा कुठला तरी बिझनेस असायलाच पाहिजे असं नाही. दिवसाला जर 20,000 रुपये जर आपण त्या बिझनेस करत असतील, 5-10 हजार रुपये त्यांना जर तिथे मिळत असतील, दिवसाला 10,000 म्हटलं तर महिन्याला 3 लाख रुपये होतात. महिन्याला 3 लाख जर आपण म्हटलं तर वर्षाला 36 लाखाचा बिझनेस होतो. रात्री 10 वाजता उभा राहणारी एक आजी जर 36 लाख रुपयाचा बिझनेस एका वर्षामध्ये करत असेल, एक मुलगा नातू असेल कदाचित त्यांना बरोबर घेऊन, तर मला असं वाटतं की आपल्यासारखी अतिशय हुशार, शिक्षणानं प्रगल्भ झालेली ही पिढी जी आहे, ही पिढी काहीही करू शकते. खूप मोठी क्षमता आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये ती जी क्षमता आहे, ही क्षमता तुम्हाला ओळखता यावी. स्वतःची ओळख आपल्याला जर पटली तर निश्चितपणानं भविष्यामध्ये तुमच्यामधल्या अनेक विद्यार्थिनी या साताऱ्यामध्ये एक चांगल्या उद्योजक म्हणून उभं राहतील याची मला खात्री आहे. आणि तशा स्वरूपाचा प्रयोग तुमच्याकडून व्हावा, त्याची एक बीजारोपण व्हावं तुमच्या अंतःकरणामध्ये, याच भूमिकेतून आजचं ट्रेड फेअरची ही संकल्पना मांडलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, अशा स्वरूपाची की आपण आपल्या महाविद्यालयाच्या होतं, पण त्याचबरोबर जर आपल्यामध्ये काही कौशल्य निर्माण झाले, कॉमर्सच्या माझ्या इथे विद्यार्थिनी आहेत, त्यांना जर टॅलीचं प्रशिक्षण मिळालं तर आज टॅली वापरणारी विद्यार्थी किंवा लोक बाहेर अनेक ऑफिसेसमध्ये ते मिळत नाही आहेत. त्यांना शोधावं लागतं की टॅलीचं प्रशिक्षण घेणारे कोण असतील तर आमच्याकडे ती जॉबला आहे, त्यांना चांगल्यापैकी पगार मिळू शकतो. टॅलीच असेल किंवा तुमचं वेब डिझायनिंग सारखा कोर्स असेल किंवा आपल्या ड्रेस मेकिंगचा कोर्स असेल, असे अनेक कोर्सेस आपण राबवतो. त्याच्या पाठीमागची भूमिका सुद्धा या विद्यार्थिनींनी आपल्या पायावरती सक्षमपणे उभं राहावं एवढीच त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि हा जो प्रयोग आहे, हा प्रयोगाला आपण सगळेजण अतिशय मनापासून साथ द्याल अशा स्वरूपाची एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि त्यांच्या ऋणात सर्वप्रथम राहणं मी माझं इथं मनोगत म्हणून व्यक्त करते. आजच्या या ट्रेड फेअर आणि शॉर्ट टर्म कोर्सेसच्या प्रकल्पाला तुम्ही सर्वजण उत्सुकतेने इथं आलेले आहात आणि याचं उद्घाटन करण्यासाठी तुमच्यासारखीच एक पाऊल पुढे गेलेली अशी एक व्यक्ती, एक स्त्री इथं उपस्थित आहे. खरोखरच कौतुक आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद हा आहे की रयतच्याच प्रांगणामध्ये ते व्यक्तिमत्व फुललेलं आहे. त्यांनी थोडक्यातच पण तुम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं. त्या हेमलता भोसले मॅडम ज्यांनी तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तुम्ही सुद्धा आता प्रयत्नांच्या या शिदोरी घेऊन पुढे नक्कीच व्यक्तिमत्व विकास कराल आणि असा त्यांचा आदर्श पुढे घ्याल. त्यांच्या या भाषणाचा तुमच्या आयुष्यात तुम्ही विचार करून वापरही कराल आणि त्यासाठी त्यांच्या या मार्गदर्शनासाठी मी तुमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला दोन्ही स्त्रियाच सरांनी बोलवलं.